वैशाली पुण्याला आली आणि मला ओढून आणला. तुम्हाला काय बोलायचं बेटा? नाही, माईक तुम्ही ताब्यात घेतला म्हणून म्हटलं बाबा. पहिले डर लग रहा रे, कारण पाटील साहेबांनी आडवं तिडवं झोडपलं रे. अब कैसा होईना रे, आता माझं काही खरं नाही रे. पण एक मात्र सांगते, शाही सवार ही गिर सकते हैं मैदाने जंग में. शाही सवार ही गिर सकते हैं मैदाने जंग में, वो तिफले क्या गिरेंगे जो घुटनों के बल चले. मंजिल बहुत दूर है, कोई बात नहीं. मंजिल बहुत दूर है, जाना वह जरूर है. रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है, मगर हा निर्धार करा. आणि वैशालीने सांगितलंय की पोरांनो, बाळी बिळी असेल का नत काढून टाका आणि कोंबडा बिमडा ठेवू नका. मग मलाही सांगायचंय, वैशाली तू जर पोरांवर एवढे बंधनं लादत असतील चांगल्यासाठी की कोंबडा करू नका आणि ते बाळी बिळी घालू नका, तर तुझ्या कॉलेजच्या पोरीने सुद्धा ब्लाउज बाह्या लांब केला पाहिजे. हे असं उघडं नागडं चालणार. कशासाठी हात उघडे टाकून प्रदर्शन करता रे? याकडे ईश्याकडे, आमच्या बाह्या शिंप्याकडे. कशासाठी हे स्लीवलेस 7 कप्प्यात झाकलेली आमची संस्कृती कशाला जखमी करता रे? आमची ताकद झाकली गुंडली आहे बेटा, उघडी नागडी नाही. कुठलाही लोन घुसला आमच्या देशात कशासाठी पण. एक लक्षात ठेवा पोरींनो, तुमच्याकडे पाहताना समोरच्याची नजर बदलली पाहिजे. त्याला तुम्ही मादी वाटायला नको, माय आठवायला पाहिजे. असं जगायला शिका. जर तुम्हाला समोरच्याकडून सन्मान हवा असेल तर स्वतःला तुम्ही चौकट लावून घ्या ना. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. पहिल्यांदा मला किती वाजले ते सांगा रे? 1:30च्या पुढे नाही झालं का? पहिल्यांदा मला सांगा बेटा, मला एक सांगा. पोरांनो तुम्ही शिकता, आम्ही अडाणी आहे रे. पुढे पाठ माग सपाट, हाफ टाइम 4थी पास माई. तुम्ही खूप शिकता रे. शिकल्या सवरल्या पोरीला आता पहिले जगणं आणि चौकट कळणं महत्वाचं आहे. मला एक सांगा, मला पडलेला प्रश्न, एक शिकली सवरली तरुण मुलगी एका तरुण मुलासोबत रात्री फिरायला जाते. शिकलेली एक शिकली सवरली मुलगी तरुण मुलासोबत रात्री फिरायला जाते. तिला एवढंही कळू नये का रे? अंधाराचा फायदा घेऊन जर 4 पोरं अंगावर धावून आले तर सोबतचं पोरग काय बजरंगबली की जय आहे का? एवढं साधं गणित शिक्षणाने कळू नये. अरे आमच्या अडाण्याने शेवळच कळते आम्हाला. देवानी स्त्री जातीला होका यंत्र बसवलंय. तिला दिशा कळते, समोरच्याची नजर कळते. पोरी नेत्र दान करायला लागल्या शिक्षणाचं की आंधळे व्हायला लागल्या हेच कळत नाही. अरे म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, शिक्षण म्हणजे डोळे उघडे ठेवून पाहणं. शिक्षण म्हणजे स्वतःची चौकट कळणं. शिक्षण म्हणजे आसमानची चौक खारट असते हे समजून घेणं. शिक्षण म्हणजे दुबळ्याला आधार देणं. शिक्षण म्हणजे सर्वांसाठी जगता जगता स्वतःचं जगणं उभं करणं. याचं नाव शिक्षण आहे माझ्या बाळे. याचं नाव शिक्षण आहे. ते करायला शिका. अजूनही लक्षात ठेवा, मी मराठी 4थी पास आहे रे, हाफ टाइम 4थी पास आहे. काही मला जगल्यानंतर प्रश्नाचे उत्तर मिळाले. मी अमेरिकेत गेले म्हणून मोठी झाले, पण जेव्हा मी अमेरिकेत गेले ना तेव्हा माझ्या लक्षात आलं मी घाबरले. 22 तास विमान प्रवास, इमान बदकन पडलं तर काय करू? टेन्शन. अजून फ्रेश करणे माहीत जरा लांबचा जवळचा नाही. मला एक सांगा बेटा, मला प्रश्न पडला इथे काय बोलणार अमेरिकेत? आयो अशी अमेरिका होय. मी 9वारीत, पण मला पाहिलं देशोदेशीच्या लेकरांनी आणि आवाज दिला अमेरिकेत. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, 9वारी बेस्ट, जय महाराष्ट्र. दिसते कसं आहे महत्वाचं नाही लेकरा, असतं कसं आहे महत्वाचं आहे. 9वारीतली हाफ टाइम 4थी पास असलेली माय माग नाही राहिली. मग तुम्ही तर आमच्यापेक्षा नवी दृष्टी मिळाली. तुम्ही तर शिकताय. अरे अडाणी बहिणाबाईंनी शोध लावला, ती शाळेतच गेली नाही. मी तरी मला काळा अक्षर भाईत बराबर थोडस जमतं रे. बहिणाबाई शाळेत नाही गेली. तुम्हाला माहिती आहे का बहिणाबाई चौधरी शाळेत नाही गेली, पण तिने एक शोध लावला. दळायचं जातं माहित आहे का? हाताने दळायचं जातं माहित आहे का? नक्की माहित आहे का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. दळायचं जातं नक्की माहित आहे.
प्लॅस्टिकचं असतं, माहिती आहे ना? राईट. दळायचं जातं दगडाचं असतं, त्यात गहू किंवा ज्वारी टाकून ओढलं तर पिठी येतं ना, पिठी येतं ना. मग त्याला जातं का म्हणतात? उसमें से आता ना बाबा उसको जाता क्यों बोलता रे? अडाणी बाईने शोध लावला, ज्या दळाच्या जात्यातून दगडाच्या जात्यातून पीठ येतं त्याचं नाव जातं का? इथे अध्यात्म आहे. आपण आलो ते जायसाठी रे, अमरपट्टा घेऊन कोणी आलेले नाही, सगळ्यांना जायचंय. फक्त जाताना तुम्ही काय करून जाणार आहे हे तुमच्या सोबत येणार आहे बेटा. म्हणून लक्षात घ्या, आयुष्याकडे बघताना डोळे उघडे ठेवून बघा रे बाळा. इथे संस्कार आहे, गती आहे, नीती आहे, संस्कृती आहे. भरून घ्या बेटा, पंखात बळ भरून घ्या आणि उडायला शिका. पण उडता उडता मागे वळून बघायला पण शिका रे बाळ. आजकालचे पोरं फार बदलले, तुम्ही फार चांगले आहेत. वैशालीने सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं किती चांगले आहेत हे पोरं. नाही आता मी सगळीकडे फिरते ना, आजकालचे कारकीर्द इतके बदलले. आजकालचे पोरं पोरीला सांगतात मेरे ऊपर प्रेम करना है तो उभे निमर. हे का प्यार का तरीका आहे? अरे आमच्या काळात सुद्धा पोरं प्रेम करायचे, पण अंडरग्राऊंड करायचे रे. आणि प्रेम मागत आला तर मरायचे नाही. ते पोरीला सांगायचे ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. असं प्रेम करायचं. आजकालचं पोरग पोरीला सांगते मैंने तुझसे प्यार किया अबला समझ कर, और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझ कर. डालडा ब्रँड हायब्रिड झाले कारटे. कसं होईल रे? आणि पोरी सुद्धा ना आई आई गो इश्श एवढंच बोंबलतात कारटे. बाळांनो एक लक्षात ठेवा बेटा, देश तुमच्या खांद्यावर आहे. पोरींनो एक माय जर वजा केली नाही तर संसारात काही नाही बेटा. माय नाही तर काही नाही, देश नाही तर कुछ नाही. सगळी अस्मिता मायच्या खांद्यावर उभी आहे. उद्याच्या मायचे खांदे वाकून चालणार नाही बाळा. म्हणून एक लक्षात ठेवा, मी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा मला एक प्रश्न पडला, अरे बापरे काय बोलणार मी अमेरिकेत. पटकन मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, तू ज्या देशातून आली त्याला उभा करायला आता कुण्या लहान मुलांना बोलू देऊ नका माझ्या समोर. माझे पोरं आठवतात बेटा, त्याला पलीकडे बसवाले तर लाड घरी इथे नाही. बेटा मी जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की काय बोलणार. अडाणी मी, इको कमी कर रे स्पीकर बाबा, इको कमी कर. काय बोलणार मी अमेरिकेत. पण पटकन विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, ज्या देशातून तू आली ना त्या देशाला भारत माता म्हणतात. माता म्हणायचा मान तुझ्या देशाचा आहे. ज्या देशातून आली त्या देशाला माता म्हणतात. अमेरिकेला मावशी पण म्हणत नाही. जा अरे ठोकलं भाषण आली पळून. माझ्या देशाला माता म्हणतात. भारत माता की जय. मग ज्या देशाला माता म्हणतात त्या देशाच्या उद्याच्या माया अशा उघड्या फिरून चालेल का? आयला मला लई राग येतो, मला हाणावंसच वाटतं या कार्टूनमध्ये. आणि तुम्ही लई चांगले आहेत बरे. आयला रे करते तुम्ही लई चांगले करे. एक लक्षात ठेवा बेटा, पोरीसारखं योगदान नाही. समजा उदाहरणार्थ एक मुलगी एक मुलगा, 4 पाहुणे आले, बाप घरी नसतो बेटा. आई पटकन पोराला पकडते आणि सांगते बेटा 1 रुपयाचं दूध घेऊन ये, पाहुणे आले रे. बाप घरी नाही रे. आईने काम सांगितलं आणि पोराने पटकन ऐकलं, असं होतं का? तुम्ही इतके चांगले आहेत का पोरांनो? तुम्ही जोरात बोंबलता मी नाही जात जा. आई तोंडावर आठवून सांगते बोंबलू नको, इज्जत का सवाल आहे. ती आई आहे. नंतर ती तुम्हाला जवळ घेते आणि सांगते बेटा तुला ना शेंगदाणे देईल, गुळ देईल, चॉकलेट देईल, काय काय देईल, दूध आणल्यावर देईल, जा रे. एवढं प्रलोभन दिल्यानंतर पोरग डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपये घेते. पाहुण्यांच्या जवळून जाताना डोळे काढून बघते आणि पाहुण्यांच्या समोरून जाताना रुपयाने ग्लास ठोकत जाते. म्हणजे ते पाहुण्यांकडे बघून ग्लास ठोकते. ते सांगते आवाज करणे का नाही, चाय पिणे का जाने का. हे पोरगे करते. हाच तर फरक आहे. पोरीला सांगा बरं 1 रुपयाचं दूध घेऊन ये, पोरगी आडावडा नाही करत. ती आईकडे एक नजर पाहते. तिला न सांगता कळते आईकडे दुसरा रुपया नाही. हे जिला न सांगता कळते तिचं नाव मुलगी असते माझ्या बाळ, तिचं नाव मुलगी असते. म्हणून तुमची जबाबदारी जास्त मोठी आहे.
ती डाव्या हाती ग्लास घेते, उजव्या हाती रुपये घेते, पाहुण्यांच्या जवळून जाताना खाली मान घालते आणि पाहुण्यांच्या जवळून जाताना बेटा फ्रॉक मध्ये ग्लास झाकून नेते. पोरग ठोकत जाते, पोरगी झाकून नेते. म्हणून लक्षात घ्या, बापाची गरिबी झाकायसाठी मुलीचा जन्म आहे, देशाची वेदना झाकायसाठी महिलेचा जन्म आहे. बाळा, तुम्ही डगमगून चालणार नाही, तुम्ही जागा सोडून चालणार नाही. का? अख्खी निर्मिती तुमच्या हातात आहे लेकरा. देश नाही तर कुछ नाही, माय नाही तर काही नाही. अजून मागे फिरा वेळ गेलेली नाही. अजून एक लक्षात ठेवा बेटा, संस्कार कशाला म्हणतात? अरे नामदेव महाराज आमचं एवढंच होतं रे. आईने सांगितलं देवाला जीव घालून यायचा. संत नंतर झालं, त्याला राग आला, पिटुकलं कराट ते. ताट घेतलं, ताड गेलं, देवाच्या पुढे ताट आपटलं आणि सांगितलं आवाज करणे का नाही भगवान, बिफोर टाइम खाणे का. 2 नगडे घेतले, तू जेवला नाही तर तुझं ना माझं टोकुर फोडेल. गाणगात बसला अरे देव जेवायसाठी. हे दगडाचा टाळ, नामदेव महाराज. दगडाचा टाळ, दगडाचा देव, घास घेई विठ्ठला, म्हणे नामदेव. दगडाचा टाळ. आतलं भक्ती सुद्धा आतून व्हायली पाहिजे रे. एवढंच महाराज ते पिटुकलं लहानस. दगडाचा टाळ, काळजाची भाषा होती बेटा, जगण्याचा स्वर होता ना. दगडाचा टाळ, दगडाचा देव, घास घेई विठ्ठला, म्हणे नामदेव. दगडाचा टाळ. देव जेवला. अजून एक लक्षात ठेवा बेटा, डोळे उघडून बघा जगाकडे रे. अरे आमची लहानशी मुक्ताबाई माहित आहे का रे तुम्हाला? ज्ञानेश्वराची बहीण. शाळेत न गेलेल्या बहिणाबाईंनी मुक्ताई सांगितली. लक्षात घ्या, क्या पावर आहे नाही. तिने सांगितलंय, हे माझी मुक्ताई मुक्ताई. एवढी शिरे. कोण म्हणते पोरींनो बाया कमजोर होत्या? माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियान, तिले मानल रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई. केवढी किंमत द्यावी लागली. आपण कोण? किस गली में खसखस. पोर संन्याशाचे केवढी किंमत रे. पोर संन्याशाचे लोक बोलतीही नाही, अशा टाकेल पोरांचं तोंड कधी पाहू नाही. माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षाचं लेकरू, चांग देव योगियान, तिले मानल रे गुरु. माझी मुक्ताई मुक्ताई. एवढ्याशा मुक्ताईला चांगदेवांसारखे तपस्वी गुरु करतात. हा इतिहास आहे. तुम्ही कमजोर होते असं कोण सांगते रे? पण मजबूत व्हायला शिका. शिकणं म्हणजे ओंफस होणं नाही, शिकणं म्हणजे उधळत पडणं नाही, शिकणं म्हणजे हमकरे सो कायदा नाही, शिकणं म्हणजे आयुष्य कळणं, शिकणं म्हणजे आपली चौकट नजरेसमोर उभी राहणं, शिकणं म्हणजे आराखडा तयार करणं उद्याच्या आयुष्याचा. परिभाषा बदला बेटा. आणि अजून एक लक्षात ठेवा पोरांनो, संभाल के बेटा, फार काळ बदललाय रे. तुम्ही जे काही कराल ना ते विचार करून करा बेटा. तुमचे योग चांगले आहे की तुमच्या भविष्याचा विचार करणारा कॉलेज तुम्हाला सापडलं रे. आजकाल अरे दुर्मिळ झालं रे बेटा. आओ जाओ घर तुम्हारा, लेना देना नाही. दुर्मिळ झालं रे बाळ. आणि अजून एक लक्षात ठेवा, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, कोई बात नहीं, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया. परिस्थितीचं कफन जळू द्या, तुम्ही दफन होऊ नका याची काळजी घ्या. हे सांगते शिक्षण बेटा. आणि अजून एक लक्षात ठेवा रे बाळांनो, पिलांनो, तुम्ही कुणाच आहे? अरे मणी धीरधरी शोकावरी, जननी भेटेन 9 महिन्यांनी. आमच्या राष्ट्राचा लहानसा पोरग लेकरू आईला सांगत होतं, देशासाठी मरू दे, मला 2 आया आहेत, तू जननी जन्मभूमी माझी वाट पाहते माय. आई सुद्धा सांगायची, बेटा मी जननी आहे, जन्मभूमी तुझी वाट पाहते, तुला 2 आया आहेत रे. काय आमची संस्कृती होती नाही ते. परवाला मी एका हिंदी साइडर पोराला विचारलं, बेटा तेरे को 2 माँ है? तो म्हटला, एक तो मेरी माँ है मगर मेरी बाप की कुछ गडबडी लगती है, दुसरी माँ कशी आहे. कसं होईल रे बाळ, कसं होईल? म्हणून एक लक्षात ठेवा पोरा, जे काही कराल ते विचार करून करा बेटा. आणि अजून एक लक्षात ठेवा पोरांनो, बाप तुम्हाला पाटी देते, दप्तर देते, सगळं देते, मोबाईल देते, सुविधा देते. कधीतरी त्याच्या चपलीकडे पाहिलं रे? चपलीचे तळ फाटले असतात बेटा.
जो बाप तुम्हाला सर्व काही देते त्याच्या चपलीकडे बघा. इटलेला शर्ट घालते रे पण दुसरं घेत नाही का? तर उद्या पोराचा पेपर आहे, पैसे भरावे लागणार आहे. पोरींनो, आईची तमा बाळगा बेटा, काळजी घ्या. पाठीला पोठाला फडकं बांधून झोपते का? तर उद्याला पोरगी पेपर द्यायला जाणार आहे. 4 घास ठेवले पाहिजे. याची तुम्हाला कदर आहे रे? रेव पार्ट्या चिल्लर पार्ट्या व्हायला लागल्या. अजून तसं विदर्भ चांगला आहे बेटा. उधळून जाणं म्हणजे शिक्षण नव्हे, मर्म कळणं म्हणजे शिक्षण आहे. लक्षात घ्या, मर्म कळणं म्हणजे शिक्षण आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा बेटा, तुम्हाला जगायचंय पण जे काही तुम्ही चौकट बघाल ना डोळ्यासमोर जगण्याची, विचार करून बघा रे. परवाला एक पोरगा अमेरिकेला गेलं आणि कोंबड्याचं ट्रेनिंग घेऊन आलं. शिकलेलं कोंबड्याचं ट्रेनिंग घेऊन आलं. बापाला म्हटलं मी कोंबड्याचा धंदा करणार. बाप म्हटला कर, शेतकरी आहोत. त्याने कोंबड्याचं पॉश घर बांधलं. पॉश अमेरिकेला जाऊन आलं ना. आणि सकाळी सगळ्या कोंबड्यांना जाऊन सांगितलं आवाज करने का नहीं और हर दिन अंडा देने का यानी देने काच. अख्ख्या कोंबड्या घाबरल्या रे. एका कोंबडीने 3-3 अंडे दिले रे. एका कोंबडीने एकच अंड दिलं रे. ते बफरलं. सबने 3-3 ना तुम्ही एकच. ती म्हटली मालक जे काही एक अंड झालं ते तुमच्या धाकामुळे झालं मालक, कारण मी कोंबडी नाही कोंबडा आहे मालक. जे काही कराल ते विचार करून करा रे. त्याची गरज आहे बेटा, त्याची आवश्यकता आहे रे, आवश्यकता आहे. म्हणून पिल्लांनो, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला. जनाजा यानी प्रेत यात्रा रे. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. तो एक नसला रे. मजबूत खांदे तुमचे करायचे असतात, कोणी कोणाचं नसतं बेटा. साथी मेले घाती तो अकेला भला. आणि अजून एक लक्षात घ्या पोरींनो, तुम्ही सुद्धा लई सोडचिठ्ठ्या वाढल्या रे. परवाला मी भारती भवनला खाली बसले होते बँकेत पुण्यात. आणि भारती भवनला वर सोडचिठ्ठीचं कोर्ट आहे. एक वकिलीन आली, पोरगीच होती. मला म्हटली माई ग वर चल न ग माई. अगं म्हटलं मला वेळ नाही. ये न ग माई, चल न ग माई, कशू ग माई, अगं आम्ही तुझे नाही का ग माई. असं करत करत तिने मला वर नेलं आणि तिने मला एक दृश्य दाखवलं. माई 500-500च्या नोटाची गड्डी ज्या मुलीच्या हातात आहे त्या मुलीला आताच पोटगी मिळाली माई. आणि तिच्यासोबत जो हसत हसत बोलतो ना माई, तो तिचा प्रियकर आहे माई. ती पोटगी घ्यायला प्रियकराला सोबत घेऊन येते माई. पलीकडल्या कोपऱ्यात बघ माई, एक मुलगा हमसून हमसून रडतो माई. आणि ती म्हातारी आई त्याच्या पाठीवर हात फिरवते ना माई. ती थकलेली त्याची आई आहे माई. एक पोरगी पोटगी घ्यायला प्रियकराला घेऊन येते. तिचा नवरा आईच्या कुशीत डोकं ठेवून हमसून हमसून रडतो. म्हातारी आई लेकराच्या पाठीवरून हात फिरवते. खरं सांगा बेटा, हे चुकत नाही का रे? ही चूक नाही का रे बाळ? इतकं उधळून जायचं का मुलीने? कुठे जायचं देशाने? बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. अख्खी भिस्त आईच्या खांद्यावर, आईच्या पदरात आहे बेटा. हा पदर इतका फाटून चालेल? विचार करा पोरींनो, माग फिरा. आणि अजून एक लक्षात ठेवा, तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही सासर नांदायला जाता, सासरी माहेर सोडून. पण त्या सासूंनी किती उन्हाळे पावसाळे खाल्लेले असतात माहित आहे? अरे या महाराष्ट्रामध्ये कितीतरी विधवाईचे मुलं क्लास 1 ऑफिसर आहेत. कबूल करते, या महाराष्ट्रात कितीतरी विधवाईचे मुलं क्लास 1 ऑफिसर आहे. क्लास 1. बाप मेला म्हणून ती मेली नाही बेटा. तिने लेकराला सांभाळलं, भरवलं. त्याच्या अंगाखालचं ओलं फडकं स्वतःच्या अंगाखाली घेऊन कोरडं फडकं त्याला दिलं रे. स्वतः कमी खाल्लं बेटा. भांडे घासले, दारोदारी फिरली, लेकराला शिकवलं. लेकरू मोठं म्हणून रडली. कितीतरी मायच्या डोळ्यात रडून रडून मोतीबिंदू पडलेत रे. पण कुठल्याही लेकराने आईच्या गळ्यात 4 मोती नाही घातले बाळा. ही माय असते. त्याग म्हणजे माय, भोग म्हणजे नाही. म्हणून पोरींनो, ज्या सासूने ऊन पाऊस खाल्ले, परिस्थिती झेलली, तिने वागवलेला मोठा केलेला पोरगा तुमच्या ताब्यात दिला. नम्र व्हायला शिका, नम्र व्हायला शिका बेटा. परवाला एका सासूने भाजी केली, मैत्रिणीला सूर्याने नेऊन दिली. दे वाटी आणायचं विसरली. सहजासहजी मिळालं ना. सासू कशी विसर? ती पुन्हा पुन्हा म्हणत होती ती वाटी नाही आली ग अजून, ती भाजीची ग वाटी ग. सून मैत्रिणीला सांगते सासू समोर, बघ माझी सासू किती भुक्कड आहे बघ, वाटीसाठी बोंबलते बघ. पोरींनो, एक लक्षात ठेवा बेटा,
पहिले सासूनी वाटी घेतली बाळा, फडक्यावर भाकरी घेऊन वाटीत खाल्लं रे, ताट नंतर आला लेकरा, ताट नंतर आलंय. तिचा जो जीव वाटीत असेल तो ताटात नसेल. तिच्या वाटीची कदर करायला शिका माझ्या बाळा, तर तुम्ही जगलात, तर तुम्ही जगलात. आणि अजून एक लक्षात घ्या, आजकाल पोरी खूप शिकतात, पोरं पण खूप शिकतात. आणि पोरांना असं वाटतं मी शिकलो म्हणजे आसमान मेरे मुठ्ठीने. आणि शिकलेल्या बायकोला त्याला वाटते लईच वर चढ झाली, लईच शानपणा करते, लईच काय काय करते, म्हणते जरा आकसापोटी तिच्याशी भांडते. पोरींनो, काही कारण नसताना पलीकडे मुलांना जरा उगा करायला कोणीतरी जाऊन रे एवढं बोलायला सांगा त्यांना. काम करणं म्हणजे बोंबलताय होय रे बेटा. पोरींनो, नवरा काही कारण नसताना घरी येऊन भांडत असेल ना, तर तुम्ही एक करा, तुम्ही अजिबात भांडू नका. फक्त विचार करा, त्याला डोक्याला ताप झालेला दिसतो, ते मास्तर असेल तर हेड मास्टर, त्याला कामाला असेल तर मालक पिढ्या देतो, सगळ्या त्रास घेऊन घरी येतो. एकच जागा असते त्याची मन मोकळं करायची, बायको. आणि ते घरी येऊन काही कारण नसताना भांडते रे. त्यावेळेस तुम्ही एक करा पोरींनो, जर काही कारण नसताना नवरा घरी येऊन भांडत असेल ना, तुम्ही बिलकुल बोलायचं नाही. त्याच्यासमोर टाईट उभं राहा, टाईट उभं राहा आणि त्याला भांडू द्या. आपण जर साथ दिली नाही ना तर ते जास्त वेळ चालत नाही रे, ते थांबते. त्याचं भांडून थांबलं की तुम्ही त्याच्या जवळ जा. मी काय सांगते ते लक्षात घ्या. तुम्ही त्याच्या जवळ जा, त्याला हळूच त्याच्याकडे बघा, हसा, त्याचा हात हातात घ्या, त्यालाच विचारा आतापर्यंत बोंबलत होता ते खोटं खोटं होतं की नाही. ते भांडता भांडता हसेल रे, ही बांधिलकी आहे रे बाळा, ही बांधिलकी आहे बेटा. सामोपचाराने मिटवा रे. आणि पोरांनो, तुम्हाला पण सांगते, मोठ्या पोरांनो, प्राध्यापकांनो, कधीतरी बायकोला म्हणत जा, थकलीस का ग? हेड सर आजच प्रयोग करा, सुभाष शशिग्राम. आणि फक्त प्रेमाने म्हणा रे, प्रेमाने म्हणा, थकलीस का ग? एक शब्द 12 रेड्याचं बळ आहे रे. फक्त तुम्ही आजच प्रयोग करा बरं, मास्तरांनो, प्राध्यापकांनो. आज खरं सांगा बाया हो, आता तुम्ही घरी गेल्यावर जर दारातच नवऱ्याने तुम्हाला विचारलं की खरंच गो थकलीस, तुम्हाला तर चक्करच येईल, आदत नाही ना. म्हणून पोरांनो, फक्त कधीतरी थकलीस का म्हणणार रे, पण एक अट आहे, थकलीस का म्हणताना गुरुजींनो, सरांनो, थकलीस का म्हणताना माणुसकीने म्हणा रे. कारण परवाला एका ठिकाणी मी सांगितलं, थकलीस का म्हणा, एक पहिलवान उठला ना ताडताड, घरी गेला, बायकोला म्हटलं इकडे ये, ती घाबरतच आली, म्हटलं तुझ्या आईला तुझ्या थकलीस का, असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकल का? प्रेमाने म्हणारे फायदे आहेत. खरंच गो थकलीस, ती तुम्हाला सांगाल छो मी कसली थकली, पण तुमचंच थोबडं उतरलं की हो. बाई अशी असते बेटा. आणि पोरींनो, तुम्ही सुद्धा देणे घेणे 50-50. तुम्ही सुद्धा कधीतरी नवऱ्याला म्हणत जाणारे किती करता हो, खरंच खोटं खोटं का होईना बोंबलत जाणार नको, त्याचा फायदा होतात ना. अजून एक महत्वाचं सांगत्या माईच्या नात्याने, पोरांनो, कधीतरी बायकोला म्हणत जाणारे भाजी किती छान झाली ग आज, नाही झाली तरी म्हणा ना, काय फोडणी बसली ग आज लसणाची, काय बेस्ट बेस्ट भाजी ग. मी परवाला भाषणात सांगितलं आणि एकदम घरी जाऊन जेवायला बसला, सुरू केलं ना माईनी सांगितल्याप्रमाणे, काय भाजी झाली ग आज, काय टेस्ट ग, किती ग बेस्ट ग भाजी. बायको लाटणं घेऊनच बाहेर आली. म्हटली दररोज मी भाजी करते तर बोंबलत नाही ना, शेजारणीची भाजी दिली, एवढी टेस्टी लागली होय. जे काही कराल ते जरा सांभाळून करणार आहे. आणि अजून एक फायदा सांगून ठेवते तुम्हाला, कधीतरी बायकोला म्हणत जाणार, खरं ग आज नेसलेली साडी किती छान दिसते तुला. ती तुम्हाला साडीच मागणार नाही, तीच साडी धू 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 घालेल. तुम्ही फायदे करायला शिका ना. आणि बेटा पत्रकारांनो, लय मोठं योगदान आहे रे तुमचं. बायकोला तुम्ही नक्कीच म्हणत जा, कारण तुमचं क्षेत्र पत्रकारितेचं आहे, तिचं नाही. ती सगळ्यांना सांगते, कुठं बोंबलत फिरते काय माहिती, कागदाने प्रेम घेऊनच जाते काय माहिती, तिला नाही रे ते कळत. एक करा बेटा, कधीतरी प्रेमाने तिला म्हणत जाणार आहे, खरं ग थकलीस, ती तुम्हाला म्हणल असं कधी कधी म्हणत जाऊ, लई बरं वाटतं खरं.
तुम्ही म्हणत नाही. एक लक्षात ठेवा बेटा, पत्रकारांनो, देशात कुठे बॉम्ब स्फोट झाला ना, मंत्री सुद्धा विदाऊट संरक्षण नाही जात बाळ. विदाऊट संरक्षण जर कोणी आगीत घुसत असेल तर तो पत्रकार आणि फोटोग्राफर असतो. सांभाळा बेटा. आणि त्याच वेळेस बायको वाट पाहत असते, अशा या कातर वेळी पाहिजेस तू जवळ. कुठून घुसलं काय माहिती, कुठे गेलं काय माहिती. बेटा घरची पण काळजी घ्या लेकरांनो. बायकोच्या खांद्यावर आहे रे सगळं. आणि सगळ्यात जास्त पोलीस. आपण पोलिसांना हमेशा दोष देतो बेटा, ते आमचेच लेकर आहे रे. मला एक सांगा बेटा, आपण सणवार करतो, लेकर बायको घेऊन आईबाप घेऊन सणवार साजरा करतो, त्यावेळेस पोलीस ड्युटी करत असतो बेटा. त्याला स्वतःच्या बायकोसोबत लेकरासोबत सण कधी साजरा नाही करतायत बेटा. देशामध्ये अराजकता माजू नये म्हणून, कुठे गडबड गोंधळ होऊ नये म्हणून स्वतःचं घरदार बायका पोरं सोडून तो आपल्या सुरक्षेसाठी टाईट उभा असतो बेटा. ते सुद्धा आमचे लेकर आहेत रे माझ्या बाळा, ते सुद्धा आमचे लेकर आहेत. एकमेकांची काळजी घ्या, हाच आमचा वसा आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा माझ्या बाळ, जगा आणि जगू द्या. पुढे जा पण मागे वळून बघा रे, त्याची आज गरज आहे बेटा. आणि या कॉलेजमध्ये तर खरं सुसंस्कारितच असतील पोरं. परवाला मी सांगितलं की नक्की दारू प्या रे, पण उतरणारी पिऊ नका रे. बाटलीतली उतरते रे. चढणारी नशा घ्या ना, भगवत भक्तीची नशा, चांगुलपणाची नशा, देश घडवायची नशा, दुबळ्यांना आधार द्यायची नशा, परिपक्व पोरं करायची नशा, हे भारताचे नागरिक घडवायची नशा. ही उतरणारी नाही रे, चढणारी नशा आहे बेटा. अशी नशा घ्या ना. हे पिलेलं होतं पोरग, त्याला फार उपरती झाली, ते घरी गेलं, दारूच्या सगळ्या बाटल्या रिकाम्या बाहेर काढल्या. प्रत्येक बाटलीला सांगून बाटली फोडत होता, तुझ्यामुळे माझं वाटोळे झालं, फोड बाटली. तुझ्यामुळे सासूनी हलकट म्हटलं, फोड बाटली. तुझ्यामुळे बायको माहेरी गेली, फोड बाटली. तुझ्यामुळे सासऱ्याने शिव्या दिल्या, फोड बाटली. चुकून एक बाटली भरलेली आली हातात. तो म्हटलं, तू माझं काय वाईट नाही केलं, तू माझं काय वाईट नाही केलं. घातली खिशातून गेलो बोंबलत प्यायला आलं. कसं व्हायचं रे. एक लक्षात ठेवा बेटा, सगळ्या पोरींनो आणि पोरांनो मला विचारायचं आहे, सकाळी लवकर आई उठते की बाबा उठतात रे? खरं खरं सांगा, सकाळी लवकर आई उठते की बाबा उठतात? पीठ बसतो का बाबा? सकाळी लवकर आई उठते की बाबा उठतात? आई की बाबा? आई उठते ना. बापाला रोग झाला का? एक गणित सांगते बेटा, मला एक सांगा, सायकल माहित आहे का रे? सायकल, सायकल पॅडल मारायची सायकल माहित आहे? सायकलला चाक किती? सायकल म्हणजे आई बाबाचा संसार आहे बेटा. वास्तव सायकल म्हणजे आई बाबाचा संसार आहे. सायकलला चाक किती? पुढचं चाक आईला द्यायचं की बाबाला द्यायचं? खरं सांगा जोरात, पुढचं चाक आईला की बाबाला? आई एवढी अडाणी असते का रे? तुम्ही किती मोठं मन केलं आणि पुढचं चाक आईला दिलं तरी आई घेत नाही. याचं कारण आहे, आईला माहित आहे आपण जर पुढचं चाक घेतलं ना, मागच्या चाकावर लक्ष ठेवता येत नाही, गडबडी होऊ शकते. पिछे के पिछे हुशार, ते कुठे पण बोंबलत जाईल, इथंच होतं म्हणाल. ते पुढचं चाक नवऱ्याला देते, बापाला. मागचं चाक आपण घेते, ठरलं पुढचं चाक आईचं. कुणाचं? पुढचं चाक आईचं, मागचं चाक बापाचं. जोरात सांगा, मागचं चाक? पोरग हुशार आहे. बेटा पुढचं चाक बापाचं, मागचं चाक आईचं, ठरलं. आता गणित करा, खरं खरं गणित. चैनसह पॅडल कुठल्या चाकाला? जोरात सांगा. मागच्या म्हणजे कोणाच्या? आईच्या. बापाच्या? बसाचं सीट कुठल्या चाकाला? मागच्या म्हणजे कोणाच्या? बापाच्या. जोरात बोला बेटा. ते ब्रेक मारायचं असेल तर कुठल्या चाकाला? कारण पुढच्या चाकाला ब्रेक मारला तर बदकन पडतो ना, म्हणून आईच्या चाकाला. बापाच्या चाकाला नाही. ते ओझं ठेवायचं कॅरियर कुठल्या चाकाला? मागच्या म्हणजे कुणाच्या? आईच्या. बापाच्या नाही. बेटा ते उभं ठेवायचं दांडुकलं स्टँड कुठल्या चाकाला? मागच्या म्हणजे कुणाच्या? जोरात सांगा, कुणाच्या? आईच्या. बापाच्या. कुलूप लावायचं असेल तर कुठल्या चाकाला रे? मागच्या म्हणजे कुणाच्या? बापाच्या. टोटल ओझं आईच्या चाकावर आहे की नाही? बापाच्या चाकाला आहे ना. हँडल आणि घंटी. हँडल याच्यासाठी मेरे पीछे पीछे आओ, आणि घंटी ट्रिंग ट्रिंग हम आपके है कोण. आईची काळजी घ्या बाळा.
एक लक्षात ठेवा, विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात रे, मी जगू शकत नाही म्हणून तो मरते. त्याची बायको नाही मरत बेटा, बाप मरतो, आई नाही मरत. का? तिला माहित आहे एक बाजू उघडी झाली माझ्या लेकराची, मी जर मेले ना लेकर तडफडून मरतील. बाप मरू शकतो बेटा, आईला मारायचा अधिकार नाही माझ्या बाळ. नवऱ्याचं प्रेत पडलेलं असतं, तापायला पाणी ठेवलेलं असतं, तिरडी बांधणं सुरू असते, मायबाप त्याचे थकून गेलेले असतात, कोसळतात. बायको रडून घेते, पोरांना जवळ घेते, सासू सासऱ्याच्या डोक्यावर हात ठेवते. आतापर्यंत ती सून असते, आज ती त्यांची आई होते. कमरेला फडकं बांधते आणि जगणं सुरू करते बेटा. नवरा मरताना तिच्या कपाळीचं कुंकू पुसून नेतो, ती पांढऱ्या कपाळाने जगते तरी घर जिवंत ठेवते. त्याचं नाव माय असते माझ्या लेकरा. किती संकट येऊ द्या ती कोसळत नाही रे. कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली माय, कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली, उजेडाच्या साठी तिनं वात काळजाची केली. काळजाची वात करते ती, आई करते, आई करते बेटा. कर्मभोगाचा अंधार पिलं त्यात सापडली, उजेडाच्या साठी तिनं वात काळजाची केली. आईची तमा बाळगा बेटा, आईची नोंद घ्या माझ्या बाळ काळजात. आई नाही तर काही नाही, देश नाही ते कुछ नाही, पण बापाला सुद्धा हलकं मानू नका रे. आम्हाला माय आणि बाप दोन्ही हवे बेटा. अरे आई घराचं मांगल्य आहे, बाप दाराचं अस्तित्व आहे. ज्या घरात बाप नसतो त्या घरावर कुणी दगड मारते बेटा. ज्याला बाप नसेल त्याला विचारा. एक लक्षात घ्या, कृष्णाला जन्म देवकीने दिला, टोपल्यामध्ये घेऊन काटेकुटे तुडवत नंदाच्या अंगणात गेला, तो बाप होता, त्याचं नाव वसुदेव होतं. रामाला जन्म कौशल्याने दिला, राम वनवासात गेल्यावर राम राम करत जीव सोडला, तो बाप होता, त्याचं नाव दशरथ होतं. लेकरा, आम्हाला माय आणि बाप दोन्ही हवे रे. आमची संस्कृती माय बापाची आहे बेटा. उद्या तुम्हाला माय बाप व्हायचं आहे लेकरा. पिलांनो, विद्यार्थ्यांनो, समर्थपणे पावलं उचला बेटा. कोणी कुणाचं नसतं रे, कोणी कुणाचं नसतं. इतकं छत्र व्हा, छत्री होऊ नका. छत्री घेऊन कुठेही फिरता येतं, छत्राच्या शोधात जावं लागतं बाळ. काना मात्रा वेलांटी उकार बदलतात, शब्द जागा सोडत नाही रे. छत्री या छत्र, काना मात्रा वेलांटी उकार बदलतात. जमली तर प्रीती, संपलं तर प्रेत. काना मात्रा वेलांटी उकार बदलतात, शब्द जागा सोडत नाही माझ्या बाळ. प्रत्येकाच्या पायाखाली काटे असतात रे, प्रत्येकाच्या पायाखाली काटे असतात. काट्यांशी दोस्ती करा ना. माझे पायाखाली काटेच होते की रे बाळा. हे वाटेवर काटे पायनवानी परी काळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे. पायाखाली वाळवंट पायावरी भेगा, परी काळ जात माझ्या वाहे चंद्रभागा वाटेवर काटे. मुखी माझ्या ज्ञानेशाची ओविलडी वाळ, नामयाची विना माझी, नामयाची विना माझी, तुकोबाचे टाळ वाटेवर काटे. पायनवानी परी काळ जात माझ्या, जनाईची गाणी वाटेवर काटे, वाटेवर काटे. जखमेचा कलर घावाचा लाल असतो बेटा. सुरेश भट म्हणतात, विदर्भाचे सुरेश भट, जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो. सुरेश भट, जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो, दे तुझी आकाशगंगा बोलणी केव्हा म्हणालो. घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला. जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने. ओळखीचे माणसं खांद्या काढून जातात. तुम्ही तुमचे पाय मजबूत करा लेकरा, पाय घट्ट करा रे. काट्यांशी दोस्ती करा बेटा. सुरेश भट म्हणतात, आसवांनो, अख्खं जग सोडून गेलं तरी चालेल, तुम्ही मला सोडून जायचं नाही. मी आसवांचा हात धरून चालतोय रे, तुम्हीच माझं सख्य व्हा ना. सुरेश भट, हे आसवांनो माझी डोळ्यातून वाहू नका, अंतरीच्या वेदना साऱ्या जगा
धावू नका. वेदना पचवायला शिका, त्याचा वेद होतो रे. हसते आयुष्य माझे पाहुणी माझी दशा, का तुम्हीही हसता हसू नका हसू नका. ऍडजस्टमेंट दुःखाशी. घाव हे माझे गुलाबी, माझ्या घावांचा कलर लाल होता, मी त्याला गुलाबी करून टाकलं. जा. घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले, हाय बाजारात माझा हुन नका आणू नका. आसमानो माझी डोळ्यातून वाहू नका. अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका. वेदना पचवायला शिका बेटा, ताकद येते. दुःख माणसाला निवारते रे, जगायला उभं करते. संकट माणसाच्या पायात बळ देते बेटा. संकट एकदा संकट असते, नंतर ती ऊर्जा होते. संकट येऊ द्या, आपल्याला बळकटी, आपल्याला चौकट येते संकटामुळे रे. घाबरू नका बेटा. जर तुमच्यावर संकट कोसळलं ना, त्यावर पाय देऊन उभं राहायला शिका. जर तुमच्यावर संकट कोसळलं, त्यावर पाय देऊन उभं राहायला शिका. संकटाची उंची कमी होते ना, आपल्याला श्वास घेता येत आहे. हम भी कोई कम नाही. म्हणून लक्षात घ्या बेटा, संकट येऊ द्या ना. स्वागत, वेलकम. माझ्यावर संकट आले म्हणून मी मोठी झाली ना रे. कोण मी? किस गली में खसखस सिंधुताई सपकाळ. कोण मी? हाफ टाइम चौथी पास असलेली विदर्भाची, वर्धा जिल्ह्याची मी मुलगी आहे बेटा. 14 देशात भाषण ठोकून आले. परवाला 3 देशात गेले होते, कतार, अबुधाबी, बहरीन. आश्चर्य म्हणजे बघा ना, सलाम बेहरीन नावाचा अंक बेहरीनकरांनी माझ्या हस्ते प्रकाशित केला. हमारी भी कॉलर टाइट हो गई ना. एक लक्षात ठेवा बेटा, हे कधी घडतं? जगल्यानंतर घडतं. आवाज जरा फ्रेश करा रे स्पीकर, मला त्रास व्हायला लागला रे, जोरात बोलावं लागतं रे, मी थकले रे. एक लक्षात ठेवा बेटा, कोणी कुणाचं नसतं, पण जगायचं असतं. बाया हो, एवढंच संकट आलं तर तुम्ही घाबरता? माझं लहानपणी लग्न झालं रे. माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉडेल होतं, मोठं मोठं. मला हाकलून दिलं तेव्हा मी 20 वर्षाचे होते. मी येऊ नये म्हणून माझ्या सासरचे लोक मागून दगड मारत होते, मी पुढे चालत होते. माझं तोंड पाहू नये म्हणून लोक मला मागून दगड मारत होते, मी पुढे चालत होते बेटा. लक्षात घ्या, जगल्यानंतर काय घडतं. मी येऊ नये म्हणून त्यावेळेस सासरचे लोक दगड मारत होते, आज मी यावी म्हणून तुम्ही वाट वाहत आले को. आमची काही कमी नाही. हे जगल्यानंतर घडतं बेटा. यांच्यासाठी जगावं लागतं रे, याच्यासाठी जगावं लागतं. अजून एक लक्षात ठेवा, संकट म्हणजे काय रे? अरे संकट येऊ द्या, त्याशिवाय आपल्याला खरं कळत नाही. आपल्याला घासून पुसून स्वच्छ करते संकट. कोण मी रे? मी जगले, तुम्ही जगा. म्हणून बाया हो बेटा, काही नव्हतं मग जवळ. अंगावरच्या पातळ्याला गाठी पाडलेल्या होत्या. माझा खरा परिचय रेल्वेत भीक मागणारी बाई. रेल्वेत भीक मागायची, भिकाऱ्यांना खाऊ घालायची. भिकारी झोपले की मी स्मशानात जायचे. खूप दिवस मी स्मशानात काढले, पण मला खरी जगण्याची उपरती स्मशानात झाली. समोर प्रेत जळत असायचे. मला घरच नव्हतं. मुक्काम पुष्ट फिरस्ती जहा खाना वहा बसते. मला घरच नव्हतं ना. मी स्मशानात समोर 3 प्रेत जळत होते आणि मी झाडाला टेकून जोरजोरात रडत होते. मला असा भास झाला की जळणारं प्रेत मला सांगते, वेडी आहेस, कोणी नाही म्हणून रडतेस. अगं मला लई गणगोत आहे. आज सगळे भांडतायत, तुझं वरचं की माझं खालचं. मी मात्र एकटा चाललोय. ग साथी मेले घाती तो अकेला भला. सगळे असून मी एकटा चाललोय आणि तू कोणी नाही म्हणून रडतेस. सिंधुताई, मला स्मशानात काढलंय. सिंधुताई, कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. एकटंच जायचंय, सगळं सोडून चाल, जगायला शिक. आणि मी जगायसाठी उभी व्हायची.
अरे आश्चर्य वाटेल बाया हो, एवढं संकट आलं तर तुम्ही घाबरता. मला अंगावर एकच पातळ, त्याला पाडलेल्या गाठी. मी नकारात्मकतेला सकारात्मकता दिली. खरं सांगा, अंगाला पाणी नाही, किती महिने मी आंघोळ केलेली नाही, 10 दिवसाचं बाळ. मला कुणीतरी म्हणेल का आमच्या बाथरूम मध्ये येऊन आंघोळ करून जा? मग मी आंघोळ कुठे करायची? मी फार सगळं जगले रे, आता भीतीच गेली. मी आंघोळ कुठे करायची? मी खेड्यावर फिरायची आणि खेड्यात जाताना एखादी छोटीशी नदी, एखादा उघड, एखादा नाला लागतो ना, मी त्या नाल्याचं दिवसाला मेजरमेंट घ्यायचे, आराखडा काढायचे. आपल्याला आज आंघोळ करायची, पलीकडे कोणीतरी बोलते त्याला हळू बोला म्हणा, आज मला आंघोळ करायचे. मग मी काय करायचे, या नाल्यावरती पाणी आहे, मी रात्री आंघोळ करणार आहे, दिवसा कोणी नाही तर रात्र कोण असणार आहे, पण घुसायचं कुठून? इकडून की इकडून. दिवसाला संपूर्ण माझा नकाशा तयार व्हायचा, इकडून की इकडून. पाणी 5-7 पावलं चाललं तर पाणी चांगलं आहे, आंघोळ करता येतं, पण चुकून 14 पावलं गेलो तर बुडून मरू शकतो. हे सगळं दिवसाला मी अरेंजमेंट करायचे, संपूर्ण आराखडा काढायचे. रात्र झाल्यावर मी तिथे आंघोळीला जायचे. आश्चर्य म्हणजे दिवसाला सामसूम असलेला ओढा, छोटीशी नदी, मी रात्री गेल्यावर एवढी जिवंत व्हायची. अरे बापरे, सगळ्या बेंडकुळ्या रात्री ओरडायच्या, वेगवेगळे आवाज, सप्त सूर लागलेले असायचे. सगळे रातकिडे एका जोशात बोंबलायचे, सगळी घुबड त्याच वेळेस ओरडायची. सगळं वातावरण सर्व जिवंत झालेलं असतं, अंगावर काटा यायचा. अरे बापरे, दुपारी काय नव्हतं, आता एवढं सगळं कुठून आलं? पटकन मनात विचारायचा, चुकते सिंधुताई सपकाळ, वेडीच आहे, तुला कोणी नाही ना? मग तू घाबरू नये म्हणून आम्ही सगळे याच्यासाठी ओरडतो की तुला कळावं तू एकटी नाही, आम्ही सगळे तुझ्या सोबत आहे, जाय कर आंघोळ. आणि माझी भीतीच जायची. आरामाने आंघोळ, जिंदाबाद आंघोळ. अरे वाईटातून सुद्धा चांगलं घडतं लेकरा, वाईटातून सुद्धा चांगलं घडते. अरे अजून एक लक्षात ठेवा, मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची, रात्री स्टेशनवर, मला घरच नव्हतं. आता लोक मला विचारतात, माई एवढं सगळं कसं आठवतं तुम्हाला? अरे नवऱ्याने मला कागद वाचू दिला नाही म्हणून मी कितीतरी कवितेचे कागद चावून खाल्ले, पाणी पिले, पचवले, आता ते उगवायला लागले. एका मेरा दोष आहे बेटा, मी पहिले खाल्लं, पचवलं, नंतर उगवलं रे. कविताच खाल्ल्या मी, जाळू नये कागद म्हणून चावून खाल्ले. अजून एक लक्षात घ्या बेटा, वाईटातून चांगलं घडतं रे. मी दिवसभर भीक मागायची, स्टेशनवर जायची, भिकाऱ्यांना खायला द्यायची. मी गाणं म्हणायची, गल ठोकळांचं गाणं म्हटलं की मला खाणं मिळालं रे. आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा, आणि आज तर बिफोर टाइम राशन मिळालं रे, भाषण के पहिले राशन. मी नॉन ग्रँटेड आहे अजून. सरकारवर माझा राग नाही, तुम्ही सरकार व्हा ना, त्याचा मला आनंद आहे. मी दिवसभर रेल्वेत गाणं म्हणायचं, गल ठोकळांचं, ह्या दिनेची कि वये उद्या काही, भिक्षा वाढा माई, मी आजवरी वाचविले हो याला, चिंचेचा खाऊन पाला, 2 दिवसाचा शिळा वाढला तुकडा, चालेला मला वाडा. शिळ द्या, उष्ट द्या, एवढीशी भाकरी द्या ना. मी गाणं म्हणायची म्हणून खाणं मिळायचं. मी स्टेशनवर जायची, सगळ्या भिकाऱ्यांना खायला द्यायची, भिकाऱ्यांनी मला संरक्षण द्यायचं, भिकाऱ्यांनी मला मध्ये झोपायचं, माझ्या अवतीभोवती झोपायचे भिकारी. माझ्या तरुणपणात जर मला कोणी सुरक्षित ठेवलं असेल, संरक्षण दिलं असेल, तर ते बेटा स्टेशनवरचे भिकारी होते. माझ्या बाळ स्टेशनवरचे भिकारी होते. आता जर मला रात्रीला माझ्या अंगावरचा कपडा सरकला ना, तर कुठलाही भिकारी रात्री उठला की माझ्या अंगावरचा कपडा व्यवस्थित करून झोपायचा. कधी भिकाऱ्यांच्या मनात वाईट विचार नाही आला रे. तात्पर्य, आमच्या देशाचे भिकारी सुद्धा माणुसकी म्यान होते बेटा, आमच्या देशाचे भिकारी सुद्धा माणुसकी म्यान होते. आमचे लेकर आता का बिघडायला लागले रे? मागं फिरा बेटा, ते आपलं नाही. मागं फिरा, अजून वेळ गेलेली नाही रे. एक लक्षात ठेवा बेटा. मग मला भीती वाटली की मी स्मशानात जायचे. मी मरायचे 3दा प्रयोग केले, पण अनसक्सेस, आत्महत्या. आणि एक दिवस मी ठरवलं, आज मरायचं. मरताना सुद्धा मी विचार करायचे, अरे लेट मेले तर काय हरकत आहे, 2 घंटे के बाद मरेंगे ना, 2.5 घंटे के बाद मरेंगे नक्की. आणि
कुठेतरी 2चे टोल पडले. मला वाईटातून चांगलं मिळालं बाळ. कुठेतरी 2चे टोल पडले आणि मला वाटलं आता मरायचं. उठले, बाळाला पोटाला बांधलं, चालायला लागले. आणि त्याच अंधारात एक भिकारी जोर जोरात रडत होता. तेव्हाच रडायला लागला. तो म्हणू म्हणू रडत होता. धाप लागलेली, आजारी असलेलं. बेटा सिरियस रे, सिरियस मॅटर. आणि ते जोर जोरात रडत होतं पाण्यासाठी. बाबा मला कोणी कोणी नाही बाबा, मी भिकारी आहे बाबा, मला कोणी नाही बाबा, मी आता मरणार आहे बाबा, आजारी आहे बाबा मी, मला कोणीतरी मरताना 2 घोट पाणी पाजा बाबा, माझ्या तोंडात टाका बाबा, मी आता मरणार आहे बाबा, मला मरताना पाणी पाजा बाबा, मी मरणार आहे बाबा, आता मला कोणी नाही बाबा. आश्चर्य बघा, मी मरायला चालले, तो मरताना पाणी मागतो. पटकन मनात विचार आला, सिंधुताई सपकाळ थोडस पुण्य करून मर ना, पाणी पाज. वळले मागे, गेले त्याच्याजवळ, त्याला उठून बसवलं आणि सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका, मग जो भाकरी पण आहे बरं का, एवढा ताप प्रचंड मरणाचा माझ्या हाताला चटके बसले, बाबा थोडीशी भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना. आणि मी भाकरी बारीक बारीक करून त्याला खाऊ घातली, पाणी पाजलं आणि ते बाबा मेलच नाही गेले. हॅलो रे, ते मेलच नाही, ते माझ्याकडे बघून हात जोडत होतं, अन्नदाता सुखी भव. कल्पना करा, मनात विचार आला, सिंधुताई सपकाळ मरायला चालली होतीस, पण 2 घास खाऊ घातले, घोटभर पाणी पाजलं तर ते मेलं नाही ग. मग एक कर, स्वतः मरून सांभण्यापेक्षा मरणाऱ्यांसाठी जगायला शिक सिंधुताई सपकाळ. अरे मरणाऱ्यांसाठी जगायला शिक. आणि मी जगायला सुरुवात केली. हा माझा टर्निंग पॉइंट आहे बेटा जगण्याचा. मरण कायमचं कॅन्सल करून टाकलं जा. अरे आम्ही कोई कम नाही. अरे जगायला सुरुवात केली बेटा, जगायला सुरुवात केली रे. तुम्हीही जगा. अजून एक लक्षात ठेवा बेटा, जगात देव आहे बाळ. मला विचारा, जगात देव आहे हे तुम्ही वाढवले, तसे बाहेरचे पण थोडे वाढवा रे. ते भोंगे वाढवा ना, मोठे भोंगे, म्हणजे हे माझ्या अंगावर येते रे धावून. आणि लक्षात ठेवा बेटा, देवा जगात देव आहे. माझ्या समाजसेवेचा पाया इथे घातला गेला. मला ना सगळ्या जगाचा राग यायचा रे. मग मी काय करायचे, रात्री स्मशानात किंवा स्टेशनवर असायचे. आणि आपल्या विदर्भात एक सवय आहे, मराठवाड्यात पण, मी मराठवाडा, विदर्भ, निजामाबाद, सिकंदराबाद, हैदराबाद, अकोल्यावरून जाणारी काचीगुडा लाईन मी पकडायची. नोकम पोस्ट फिरस्ती, जहा खाना वहा बसती. आणि सगळ्यांनी मोबाईल बंद करा रे. आयला रे, त्याच्यावर मोबाईल ठेवला, कार्टून दिलं. हा कशी पोरं आहेत आमची बघा, सबसे ऊपर लेना देना नाही. लक्षात ठेवा बेटा, मी रात्री ना भजना, आपल्या इकडे फार सवय आहे, रात्री भजन करत बसतात. आणि भजन जिथे करतात तो मालक त्यांना चांगलं चांगलं जेवायला घालतो. मला भिकेचं अन्न खाऊन खाऊन विकत यायचं. अरे काय सुद्धा भिकेत, तुटले ताटले तुकडे, बुरशी आलेली चपाती, विटलेलं बेसन, खराब झालेली भाजी, उरलं सुरलं लोक देणार ना. मग वाटायचं कधीतरी चांगलं चांगलं मिळावं खायला. मग मी काय करायचे, रात्री मी कानोसा घ्यायची, कुठे भजन सुरू आहे का, मी तिथे जायचे. आता मला कोणी सन्मान देईल का रे बाबा. मग मी त्या भजनवाल्यांना म्हणायचे, माझं म्हणजे डोक्याला तेल नाही, फणी नाही, अंगाला पाणी नाही, हा अवतार भयानकच. आणि मी त्यांना सांगायची, फडक्यात गुंडाळलेलं बाळ. मी त्यांना सांगायची, एक भजन म्हणू का. ते म्हणायचे, बाई माग सरक, आता म्हणू का, मध्ये मध्ये करायचं नाही, आता म्हणू का, नो डिस्टर्ब, आता म्हणू का, पलीकडे बस, आता म्हणू का. ते इतका वेळ आता म्हणू का व्हायचं. एखादं म्हणायचं, म्हणू दे ना बे, म्हणू का म्हणू का. मग मी जीव तोडून म्हणायची, का भूक लागलेली असायची रे. आणि जर मी तिथे गाणं म्हटलं ना, त्यांच्यासोबत मला खाणं मिळायचं, भजनवाली बाई म्हणून. नंबर लागला की मी जीव तोडून भजन म्हणायचं राष्ट्रसंतांचं. भूक लागलेली असायची रे, भुकेचा स्वर असायचा बेटा. मी तिथे भजन म्हणायची नंबर लागल्यावर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. देवालाच विचारायची सवाल. भुकेने आकांत तांडव केलेलं रे,
भूक भांगड्या खेळायची पोटात, मी भजन म्हणायची भजन मंडळी, दिलो जान से तडपून. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. घाबरले दिन जन सारे, अन्ना विन मरती बिचारे. आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. अरे चांगलं देवाचं गाणं म्हटलं माझा जेवायला नंबर लागायचा. अरे चांगलं चुंगलं जेवायला भेटायचं. पण मुक्काम कोणी करू द्यायचं नाही. अरे मुक्काम पोस्ट स्टेशन किंवा मशान. स्मशानात पण मला शोध लागला. मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री भूताच्या भीतीनं कोणी येत नाही. आणि चुकून मला कोणी पाहिलं ना ते भूत भूत करतच बोंबलत पाडायचं. अरे मग कोणीच यायचं नाही. जिंदाबाद शमशान अपना बाप कमाल. मी गाणं काय पर्याय शोधले रे. मी गाणं म्हटलं देवाचं खायला मिळालं. जाऊन म्हटली स्मशानात. दुसऱ्या दिवशी मी गाड्या बदलायच्या. मला भाकरी देताना लोक एकदम पैसे पण द्यायचे. पैशाला महत्व होतं बेटा. आणि मी दुसऱ्या दिवशी गाडी बदलताना सुद्धा विचारा, लाल बोर्डाची गाडी बघायची नाही, कारण ती लई मोठे पैसे घेते ना दूर घेऊन जाते. पांढऱ्या बोर्डाची गरिबी हटाव गाडी मी पकडायची. एक दिवस प्रचंड आभाळ आलेलं. माझ्या आयुष्यातली सत्य घटना बेटा, ह्या घटनेने मला बदलला. एक दिवस प्रचंड आभाळ आलेलं, विजा होत आहेत, अंधार पडला, प्रत्येकाला घरी जायचंय. मी पांढऱ्या बोर्डाच्या गाडीला नंबर लावलाय. खूप गर्दी होती. मराठवाड्याच्या टोकाचं कर्नाटक मराठवाड्याची हद्द. मी कुठे पण फिरायची. कर्नाटका बॉर्डर, काय रे काय आंध्रा बॉर्डर, विदाउट तिकीट. जिंदाबाद किधर भी जाणे का. ठरलेलं गाव थोडं असायचं. आणि मी एसटीला नंबर लावला. कंडक्टर माझ्यापर्यंत आला आणि तिकीट बंद केली. त्याला वाटलं येडी बाई काय देणार आहे. मला पण राग आला ना. मी घुसली गाडी. तो म्हटलं ही बाई तिकीट दिली नाही. म्हटलं अजिबात नाही. खाली उतर. म्हटलं उतरत नाही. का पण. म्हटलं मला तिकीट जवळ येऊन बंद केली ना. मला तिकीट दिले, पैसे आहे ना माझ्याकडे. तो म्हटलं मी नाही देणार तिकीट. म्हटलं मी नाही उतरणार. म्हटलं मी गाडी सोडणार नाही. म्हटलं नका सोडू, मी उभं राहते ना. गाडी फुल गर्दी भरलेली. मी गाडीच्या गेट जवळ उभी होते. आत घुसायला जागा नव्हती. खरं सांगू का, मलाही कोणाशी तरी भांडावंसं वाटत होतं. अरे ते कंडक्टरच सापडले भांडायला. तेरी पर मेरी गद्दे पर सवारी, भांडण सुरू अरमान से. इतक्यात एक गरीब माणूस आला. जगात देव आहे बेटा, मला विचारा. एक गरीब माणूस आला. अरे अंगावरचं शर्ट फाटून फाटून गेलं होतं. तुकड्या तुकड्याने फाटलं होतं. त्याच्या उजव्या हाताची बाई फाटून खाली लोंबत होती बाळा. त्याने माझ्या एसटीचं गेट पकडलं. बाई खाली लोंबते. आम्ही दोघं भांडतोय. त्याने आम्हाला भांडू दिलं. आणि नंतर मला म्हटलं, बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं का. आयला रे, मी खरंच रात्री देवाचं गाणं म्हणून जेवून आली होती. म्हटलं मीच म्हटलं ना. चांगलं म्हटलं बाई देवाचं गाणं. मी तिथेच होतो. म्हटलं किती चांगलं म्हटलं बाई देवाचं गाणं. मी तिथेच होतो. मी लय गरीब आहे बाई. माझा एक घोट चहा पिता का. माझ्याजवळ जास्त पैसे नाहीत, पण एक घोट चहा पाजू शकतो. गरीब आहे बाई मी. देवाचं गाणं किती चांगलं म्हटलं. एक घोट चहा प्या ना माझा. एवढ्या सन्मानाने चहा मला कोणी पाजलाच नव्हता. मी उतरले खाली. कंडक्टरने वाटच पाहिली मी उतरायची. टांग टांग डबल बेल मारली. गाडी सुटली. गाडी उठून त्या गेट पर्यंत गेली. अरे कडाडून आभाळ गरजलं. त्याच गाडीवर वीज पडली. त्याच एसटीवर वीज पडलेली. त्याच एसटीवर वीज पडली. अख्ख्या गाडीची राख झाली. ड्रायव्हर कंडक्टर सह एक एक फुटाचे कोळसे झाले. कोणालाही वाचायला वेळ मिळाला नाही. मीच फक्त खाली उतरले होते. आमच्यापर्यंत आग आली रे. त्यावेळेस माझे जळालेले केस परत वाढलेच नाही बेटा. माझ्या कपाळाला खड्डा आहे रे. मला जखम झाली होती. हा कार उडलेला. गाडी राख झाली. एक एक फुटाचे कोळसे झाले. आश्चर्य म्हणजे ज्या माणसाने मला चहा प्यायला खाली उतरवलं ना, तो भेटलाच नाही. अरे मला तो सापडलाच नाही. मी खूप शोधलं त्याला, नाही सापडलं ते. अजूनही माझ्या मनात तो प्रश्न आहे. मी या एसटीत जळून मरू नये म्हणून मला खाली उतरवणारा कोण.
असं मी त्याच्या शोधात आले आणि त्या दिवशी मी ठरवलं माझ्या समाजसेवेचा इथे श्री गणेशा केला मी. त्या दिवशी मी ठरवलं सिंधुताई सपकाळ आता तुझी राख झाली असती, 1 फुटाचा कोळसा तुझाही झाला असता, तूही वाचू शकली नसती. तू मरावं नाही म्हणून खाली उतरवणारा कोण तो तर परत भेटलाच नाही ग. आता एक काम कर, तू इथे संपली, फुल स्टॉप दिला आयुष्याला. आता उरलेलं आयुष्य दुसऱ्यांसाठी जगायला शिक. आणि अजून एक लढा सुरू झाला. जर तुला दुसऱ्यांच्या लेकरासाठी जगायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको सिंधुताई सपकाळ. लढा होता काळजाचा. का पण 3 महिने लढा चालू होता माझा, घर्षण संघर्ष. का पण तू दुसऱ्याचे लेकर सांभाळशील, स्वतःच्या मुलीला जरा अंधारात नेऊन खाऊ घालशील, सांभाळलेल्यांना पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील. आई अशी असू शकते, तुझ्यातली आई चुकू शकते बरं का. तुझ्यावर हा अन्याय करण्याची वेळ येऊ शकते बरं का. सावधान. एक तर एकाच मुलीची आई व्हायला शिक स्वतःच्या. दुसऱ्याच्या लेकराचं आई व्हायचं असेल तर स्वतःच जवळ ठेवू नको, तर कामाला सुरुवात कर. आणि माझा निर्णय झाला, मी माझी स्वतःची मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकले. अध्यक्ष प्रतापराव गोडसेंच्या हातावर संकल्प सोडला, कृष्णार्पण. माझं बाळ तुम्ही सांभाळा ना, तिचे मायबाप तुम्ही व्हा ना, मी जगाचं सांभाळेल. का सोडताय? मी आई आहे ना, माझ्यातली आई चुकेल ना, दुसऱ्याच्या लेकरांवर जरासा अन्याय होऊ शकेल. आई अशीच असते ना. तुम्ही माझ्या लेकराचं मायबाप व्हा ना, मला मोकळं करा ना. त्यांच्या ओट्यात टाकलाय, संकल्प सोडला, कृष्णार्पण. त्यांनी BA पर्यंत शिकवलं गरवारे कॉलेजला. MSW पतंगराव कदमांनी करून दिलं. आज माझी मुलगी एका मुलीची आई झाली. मी हजारो लेकरांची माय झाले बेटा, हजारो लेकरांची माय. 282 जावाई, 42 सुनांची सासू, 250 गाईची आई रे. कारण एका गायीने मला वाचवलं ना. नवऱ्याने फेकल्यावर एक गाय माझ्या अंगावर उभी होती, मला वाचवत होती. मी त्याच गायींचं शेण काढत होते बेटा. हमरून हमरून मला उठवत होती रे. तिच्या पोटाखाली मी होते. तिने माझ्या अंगावर पाय पडू दिला नाही. मला जेव्हा जाग आलं ना, बेहोशीत बाळ झाला, एकच लक्षात आलं, गाय माझ्या अंगावर उभी आहे, मला हमरून हमरून उठवते, पण माझ्या अंगावर पाय पडू देत नाही. तिला मानवता कोणी शिकवली? मी तिला गळा धरून रडले होते आणि सांगितलं होतं, माय जगाने सोडलं, तू गाय असून माय झालीस ग. मी शेवटला रक्ताचा थेंब असेपर्यंत माय होईल, बदलणार नाही. म्हणून मी अनाथांची माय, गायीची आई झाले बाळा. आणि परतफेड करते रे त्यांची, ज्यांनी माझ्यावर उपकार केले. म्हणून एक लक्षात ठेवा, महत्वाचा बेटा, महत्वाचा. लेकरांनो, बायांनो, माफ करायला शिका बेटा, माफ करा. मी सगळ्यात मोठं काय केलं असेल तर पतीला माफ केला. अरे 12 डिसेंबरला, 12 नाही 15, विन्या कोणची तारीख रे? 15 ना रे? 15 की 12 रे विन्या? 15 डिसेंबर. 15 डिसेंबर ही गेलेली 15 डिसेंबर. माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. हम भी कुछ कम नाही. वैशाली, तू का पाणी पाजते मला सारखं सारखं? तुम्हाला पाणी द्यायची आठवण नसते. एक लक्षात घ्या बाया, 15 डिसेंबर माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. 7 कॅबिनेट मंत्री होते माझ्या सत्काराला. माझ्या सासरी 7च घर आहेत. जंगल में मंगल, नवरगाव फॉरेस्ट येथे, तालुका शेलू, जिल्हा वर्धा. माझं सासर, तिचे माझा सत्कार. उपमुख्यमंत्री आले होते, अजितदादा पवार, RR पाटील होते, पतंगराव कदम होते, शिवाजीराव मोघे होते, अनिल देशमुख होते. बेटा, मला सगळे मंत्री विचारत होते, माई 7च घर का? म्हटलं, या 7 घरातली 7.5 मीच आहे बरं का. आणि सासरी सत्कार रे, अगदी कोई कम नाही रे. माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. अरे, त्यांनी मला हाकललं तेव्हा ते रडत होते. आज सत्कार घ्यायला गेल्यावर ते रडत होते. ते रडत होते ना, मला लई बरं वाटत होतं. अरे, कबूल करणे. ते रडत होते, मला बरं वाटत होतं. क्षणभर बरं वाटलं. पटकन मनात विचार आला, चुकते सिंधुताई सपकाळ, खरं सांग, त्यांनी जर तुला सोडलं नसतं तर हे घडलं असतं? त्यांनी सोडलं म्हणून हे घडलं ना. आता एक कर ना, माफ कर.
आम्ही माफ करतो म्हणून माऊली म्हणतात. त्यांनी तुला सोडलं नसतं तू फॉरेन रिटर्न 9 वारी झाले असते. त्यांनी तुला सोडलं नसतं हजारो लेकरांची ऐवायची संधी मिळाली असती. त्यांनी तुला सोडलं नसतं गोरक्षण शक्य होतं तुला गायची सेवा. त्यांनी तुला सोडलं नसतं 750 पुरस्काराची मानकरी झाली असते. वैशाली बघून आले माझे पुरस्कार, गरगरलं तिला ते सगळं पाहताना. शक्य होतं, त्यांनी सोडलं म्हणून घडलं. माफ कर माफ कर बायो, आपण माफ करतो म्हणून माऊली म्हणतात. बाळा, आमची संस्कृती माफ करण्याची आहे, लुबाडून घेण्याची नाही. मी गेले पतीच्या जवळ, त्यांचा हात हातात घेतला, कुरवाळला, थोडस बरं वाटलं. म्हटलं बैती गंगा घ्या धुवून, थोडा दाबून पण घेतला. म्हटलं आमली काही कम नाही. पती रडत होते. म्हटलं खरं सांगा, तुम्ही मला हाकललं तेव्हा मी रडत होते की नाही? आता तुम्ही रडता, कोणी कुणाचं नसतं. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस हट जाए तो यार भी तुट जाए. कोणी कुणाचं नसतं ना. आता तुम्हाला कबूल आहे का? तुम्ही सोडलं तेव्हा माझ्या पात्राला गाठी होत्या. कबूल? आज माझ्या पात्राला गाठ नाही, पण तुमच्या धोत्राला गाठी आहेत ना. अंडरग्राऊंड गाठ सप्लाय झाली ना. कोणी कुणाचं नसतं ना. आता एक करा, तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं, माफ केलं. आता मी तुम्हाला उचलून नेणार आहे माझ्याकडे. उरलेल्या आयुष्यात तुमची सेवा करणार आहे, कारण तुम्ही मोठं केलं मला. तुम्ही सोडलं म्हणून मी मोठी होऊ शकले, हे मला कबूल आहे. आता एक करा, मी आता नेणार आहे तुम्हाला, पण पती बनून येऊ नका. मला पत्नी नाही होता येणार आता. पण तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. तुम्ही माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे. जा, तुमची पण आई व्हायला तयार आहे. आणलं ना ते पार्सल उचलून मी माझ्या संस्थेत. पोरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. अरे खरं सांगा, यांनी जर मला सोडलं नसतं, तुम्हाला आई मिळाली असते रे. त्यांनी तुम्हाला आई दिली बेटा, आता तुम्ही त्यांना गणगोत द्या. त्यांचं नातलं भार आहे. त्यांनी मला सोडलं म्हणून तुम्हाला आई मिळालेली करा. देणे घेणे 50-50 बेटा. आता त्यांची काळजी तुम्ही करा. आता माझ्या संस्थेत माझे पती आहेत. मी त्यांना जेव्हा भेटते ना तेव्हा एकटक माझ्याकडे पाहतात. बोलायची हिंमत कुठे आहे? आंबी कोय आहे. आणि ते जेव्हा माझ्याकडे एकटक पाहतात तेव्हा मला 2 ओळी आठवतात बाबूजींनी गायलेल्या गदिमांच्या. हे असं तर म्हणत नसते, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, एक वार पंखावरून फिरव तुझा हात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात, शेवटले घरटे माझे तुझ्या अंगणात. बाया हो, लेकी बाळींनो, तुमच्या काळजाचं घरट विस्कळीत होऊ देऊ नका बेटा. देशाला त्याची गरज आहे बाळा, ते जपा. एवढं विशाल होऊ द्या तुमचं काळीज की त्या सावलीत देश उभा राहील रे. देश नाही तर कुछ नाही, माय नाही तर काही नाही बेटा. अख्खी संस्कृती मायच्या खांद्यावर उभी आहे आमची. म्हणून पोरींनो, तुमच्यातली माय सबळ करा, तुमच्यातली माय विशाल होऊ द्या. तुमच्या मायचं काळी दगड होऊ देऊ नका. देशाला त्याची गरज आहे. मी अनाथांची माय झाले, तुम्ही हे गणगोत व्हा. आणि अजून एक आश्चर्य सांगते बेटा, मी नॉन ग्रँटेड आहे, मला ग्रँड नाहीये. मग मला पत्रकार म्हणतात, नाही का बरं ग्रँड देत नाही? अरे विचारा ना तुम्ही सरकारला. लेखो मला कुठे विचारता? आपण नाही लिहितात, तुम्ही सरकार व्हा ना माझं. सगळ्यांनी सरकारला मागावं, मी नाही मागणार. मागून थकले, आता नाही मागणार. आता सन्मानाने दिलं तर जरूर घेईल, मागणार नाही. तुम्हाला मागेल ना. मला ग्रँड नाही बेटा. पण एक वैशाली पाहून आली म्हणून सांगते. वैशाली दिवा पाहिला होता रे. माझी लेकरं 22,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम केलं मी. कर्ज काढलं, भिक्षा मागितली, लेकरांना घर दिलं पुण्यात. बाकी ठिकाणी आहे संस्थेचे घर माझे. आणि आता जेव्हा मी नॉन ग्रँटेड आहे, जेव्हा मी भाषणला येते ना तेव्हा माझ्या लेकरं देवाजवळ दिवा लावतात. मी सांगते त्यांना, दिवसभर दिवा नका लावू रे, संध्याकाळी सांगवात लावा ना, देव रागवणार नाही आपल्यावर. माझे लहानसा लेकरू मला उत्तर देते, आई आम्ही त्याच्यासाठी दिवा नाही लावत. म्हटलं मग तू भाषणला जाते तर आम्हाला भीती वाटते आहे का रे बेटा? आम्हाला असं वाटतंय आता आमचे जोरजोरात भाषण देईल आणि मरूनच जाईल असंच वाटते आहे का रे बेटा? मग तू जाताना आम्ही तुझ्याकडे पोटभर बघतो आई. तू पाठमोरी झाली की आम्ही पळत पळत देवाजवळ येतो आई, प्रार्थना करतो आई. देवाला सांगतोय, भगवंता आम्हाला कोणी नाही बरं का, एकच आई आहे बरं का, आमची आई नेऊ नको बरं का, आम्हाला कोणी नाही बरं का, आई वापस पाठव बरं का, न्यायचं नाही.
असं आम्ही देवाला सांगतो, प्रार्थना करून दिवा लावतो आई, पण तू जाताना लावलेला दिवा तू परत येईपर्यंत विझू देत नाही आई. का माहितीये, देवाजवळ दिवा जळतो ना माय, तर आमची माय मेलीच नाही असंच वाटते आई. मग आम्ही दिवाच नाही विझू देत आई, कारण दिवा जळते तर आई मेली नाही असं वाटते आई. आम्ही दिवा लावून वाट पाहतो आई, लवकर लवकर ये आई. जी लेकरं माझी माय मागत नाही, बाप मागत नाही, गणगोत मागत नाही रे बाळा, फक्त जेवायला मागतात बेटा. एक दिवस आमच्याकडे जेवायला नव्हतं, एक मुलगा माझ्याकडे मुका आहे मुका. आई मेली भीक मागता मागता ते मुक झालं रे. आणि सगळे लेकरं झोपले पाणी पिऊन, जेवायला नव्हतं, मी आजारी होते. भाषण नाही तर राशन नाही बाळा. त्या पोराने बोलता येत नाही त्याला, त्या पोराने 2 ओळी लिहिल्या. भुक्याने काव्य निर्माण केला आणि उशाला ठेवून कागद झोपी गेला. त्याने लिहिलेल्या 2 ओळी अशा होत्या, खरं सांग माझे आई, मलाच विचारलं, खरं सांग माझे आई, काग भूक ही लागते, पिलं पोट भर पाणी तरी भाकरी मागते. माय भाकरी हवी एवढीशी. भाकरीच्या शोधात सिंधुताई सपकाळ. बेटा वैशालीने सगळं पाहिलं माझं वैभव रे, कधीतरी तुम्ही पण या. आणि ज्या माझ्या विनयचा सत्कार केला, येणे विनय एक शिकन. विनय पळ लवकर बेटा, मी पोरं कशा सांभाळते त्याचा एक परिचय. विनय पळ. माझा विनय सिंधुताई सपकाळ कुठे सापडला माहिती? मी दुःखाच्या शोधात जाते. अरे दुःखाच्या शोधात जाते. अरे माझ्यासारखीच एक माय भीक मागत होती बेटा, माझ्यासारखी रे. भिकाऱ्यांना आजारी झाल्यावर कोणी ट्रीटमेंट करत नाही बाळ. 6 महिन्याचं बाळ आई भीक मागत होती, मागता मागता मरून गेली बेटा, आजारी झाले. नाही करत कोणी ट्रीटमेंट भिकाऱ्यांना रे. 6 महिन्याचं बाळ आईच्या अंगावर रडून रडून बेहोश झालं होतं. माय देवाघरी गेली होते. लेकराचे ओठ सुकले होते, आसू सुकले होते. दुःख मला नाही कळणार तर कोणाला कळणार रे. मी उचललं, आईची सद्गत केली, लेकराला पदरात घेतलं, उन्हातलं सावलीत नेलं, भरवलं. माझा तो विनय सिंधुताई सपकाळ LLB झालाय, त्याला आशीर्वाद द्या बरं. अरे मी हाफ टाइम 4थी पास आहे, पण माझ्या मुली BAMS MBBS आहे. मी हाफ टाइम 4थी पास आहे, माझे पोरं MPhil PhD आहे. एक पोरग प्राध्यापक माझं माझ्यावर PhD करते पुणा युनिव्हर्सिटीत. मेरी बिल्ली मेरे पर मी आव. खतरा आहे ना. मग मी सांभाळलेल्या लेकरांना एवढं मोठं करते. अडाणी बाई दरवारीतली बाया, हो तुमच्या लेकराला चौकट लावा बेटा, घरासाठी जगा, माफ करा बेटा सगळ्यांना. आपण माऊली आहोत आणि आज तुमच्यापर्यंत आले. खरं सांगू, वैशालीने आणि वालचाळे कुटुंबाने माझ्या लेकरांना पोट भरून जेवायला दिले रे. भाषणाच्या अगोदरच दिलं बेटा. मी वैशालीला विचारलं नाही तरी तुम्हाला सांगते, माझा हक्क म्हणून, कारण मी विदर्भाची लेकबाळ आहे, माझा अधिकार आहे तुमच्यावरती आहे. तिने मला खायला दिलं, लेकरांना प्रेम दिलं. त्या दिवशी तिचे गरगरून डोळे भरले होते. माई कसं गो उभं केलं हे? केलं रे, तू पण करतेच आहे केलं. योग म्हणजे ही सन्मती. माझे संस्थेचं, पुण्याच्या संस्थेचं नाव सन्मतीच आहे, सन्मती बालनिकेतन. एक सांगू बेटा पोरांनो, कॉलेज कुमारांनो, प्राध्यापकांनो, सरांनो, मॅडम, बाया, लेकीबाणी, एक करा ना बेटा. मागू का रे वैशाली? वैशालीने अगोदरच झोळी भरली. खायसाठी साखर भात खायसाठी माझ्या लेकरांना दिलं. एवढ्याशा दुधासाठी तुम्ही द्या बरं, चालेल का रे? द्याल का रे पिल्लांनो? द्या रे बेटा, भरा रे मायची झोळी. या रे संस्थेत भेटायला, ज्याला कोणी नाही त्यांची मी माय झाली बेटा. तुम्ही गणगोत व्हा माझ्या बाळ, जवळ आलात, दूर जाऊ नका, एकमेकांची काळजी घ्या. आणि सगळ्यात जास्त पोरींनो, ह्या संस्थेकडे, जी संस्था कष्टातून उभी केली अण्णांनी, त्यांच्या मिसेसने, ताईने, जिने माझ्यावर घेतलेलं. तुम्हाला कासवीन माहित आहे का पोरींनो? कासवीन, कासवाची लेडीज कासवीन. तिला दूध नसतं रे,
ती आपल्या पिलाला डोळ्यासमोर ठेवते आणि डोळ्यात डोळे घालून बघितले की पिलाचं पोट भरतंय. काय ताकद असते आईच्या डोळ्यात नाही. म्हणून लेकी बाळींनो, ह्या संस्थेकडे बघताना कासविनीच्या नजरेने बघा बेटा. आणि पोरांनो, कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात, कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात रे. झेप घेणारी औलाद गरुडाची असते बेटा. तुम्ही गरुडासारख्या संस्थेतून जाताना उंच उंच उडा, पण मागे वळून बघा बेटा. गरुडासारखं उडत राहा, पण मागे वळून पहा. काळजात कुठेतरी या संस्थेची नोंद असू द्या. तुम्हाला नवी दृष्टी दिली संस्थेने, पायावर उभा केलं, तुम्हाला पुनर्जीवन दिलं, जग दाखवलं, जग शिकवलं. त्या संस्थेला विसरू नका बेटा. कष्टाचं नातं सन्मती, नीती माती आणि संस्कृती हातात घात घालून चालते. ती सन्मती, ही सन्मती, चांगली मती जपा बेटा. चांगले व्हा. माई तुमचीच आहे, तुम्ही माईचे व्हा. मी माय झाले अनाथांची, तुम्ही गणगोत व्हा बेटा. आता इथे आल्यानंतर मला वाटलं, अरे माहेरची चोळी बांगडी राहिली माझी, तुमची लेक बाळ आहे मी. नंतर सगळ्यांची भराझोळी आणि आभार प्रदर्शन करेल. आणि तोपर्यंत मी इथेच बसणार आहे. जाता जाता द्या टाकून माझ्या झोळीत एवढंच तुमच्या कष्टाचं. या भेटायला पुण्यात मी तुमची झाले, तुम्ही माझं व्हा. लेकरांसाठी काळजात एवढीशी जागा द्या. एवढंच मागणं, एवढंच मागणं. पत्रकारांनी आयुष्यभर माझ्यावर भरभरून लिहिलं रे. अरे तुमच्या लेखणीने माईला मोठं केलं बेटा. लिहित राहा माझ्या बाळ. बोलावा असू द्या तुमच्या पेनच्या शाईत. एवढीच विनंती करते. 4 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. नमस्कार, नमस्कार. जय जिनेंद्र. येणारे क्षण येत असतात, जाणारे क्षण जात असतात, पण बरेच वेळा ते क्षणभंगूर वाटतात. पण असं काही देऊन जातात की आयुष्यभराची शिदोरी